पेट्रोल प्लस सीएनजी आहे ही गाडी. ऑफर आपण ठेवली आहे 3,65,000 70-80,000 भरून ही गाडी कस्टमरला आरामात मिळून जाईल. पण 2023 चीच आहे. रनिंग 28,000 चालली आहे फक्त. सेंट्रल लॉक आहे, पुढच्या 2 पॉवर विंडोज मिळतील. तुमच्याकडे 85,000 असेल ना तर तुम्हाला परमिट वाली गाडी भेटू शकते. ती पण कुठे? आपल्या गुरुकृपा मोटर्स मध्ये 35 ते 30,000 रुपये तरी कमी करून ह्या गाडीमध्ये दिले जाणार आहेत. महेश सर, देणार. नमस्कार युट्यूब फॅमिली, तर स्वागत आहे एक नवीन व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, आज मी आलेले आहे तुम्हाला घेऊन गुरुकृपा मोटर्स मध्ये. आजचा जो स्टॉक आहे ना परमिट वाला असणार आहे आणि परमिट मध्ये तुम्हाला धमाकेदार गाड्या देणार आहे. म्हणजे तुम्हाला 2023 चं मॉडेल डिझायर सुद्धा मी देणार आहे ह्या व्हिडिओ मध्ये. सेलेरो आहे, एक्सेंट आहे, न्यू शेप मध्ये तुम्हाला अजून एक मी स्विफ्ट डिझायर देणार आहे. असा स्टॉक तुमच्यासाठी आज परमिट वाला असणार आहे. तुम्हाला अजून ह्या व्हिडिओ मध्ये मी देणार आहे 3 इको, त्या प्रायव्हेट असणार आहेत. तशाच आपल्याकडे एक वॅगनर सुद्धा अवेलेबल आहे. सर्व गाड्या मी तुम्हाला आणलेल्या आहेत तुमच्यासाठी खास गुरुकृपामध्ये. तर सगळ्यांना एक विनंती आहे, ह्या सर्व गाड्या घेण्यासाठी यायचंय तर गुरुकृपामध्ये. तर स्क्रीनवरती नंबर आहे. काय प्रॉब्लेम येत असेल ना तर लवकरात लवकर कॉल करायचा आणि ह्या सर्व गाड्यांचे डिटेल्स मागून घ्यायचे आणि व्हिजिट द्यायचे गुरुकृपाला. तर मी ह्या सर्व गाड्यांची आता तुम्हाला डिटेल्स एक एक गाडीची देणारच आहोत. चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा. तर आता गुरुकृपा मोटरचे ओनर आपले महेश सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, एकदम स्टॉक कडक आलेला आहे ह्या वेळेला. 2023 ची तुम्ही आपली स्विफ्ट पण आणलेली आहे, इको पण आहेत आपल्याकडे भरपूर. कमर्शियल मधला स्टॉक अवेलेबल आहे, प्रायव्हेट मधला आहे. तर कशा असणार आहे डील आपल्या युवकांना थोडं सांगून द्या. परमिट मध्ये एक्सेंट, सेलेरो आणि डिझायर 3 प्रकारच्या गाड्या आहेत आपल्याकडे. बरोबर. प्रायव्हेट मध्ये 3 इको आहेत आणि एक बलेनो आहे, वॅगनर पण आहे, फॅमिली कार सीएनजी, पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये असणार आहे. सीएनजी चालेल. तर गाड्या एकदम कडक असणार आहेत. प्राइसिंग पण तुम्हाला निगोशिएबल करून भेटणार आहे आणि गाड्यांवरती लोन फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे, ती पण ऑल महाराष्ट्र. तर लोन साठी तुम्हाला काय डॉक्युमेंट आपल्या युवसनी द्यावे लागतील? लोन साठी मॅडम बघा, कमर्शियल म्हणजे परमिटच्या गाड्यांसाठी आपल्याला लागतं कस्टमरचं पॅन कार्ड, आधार कार्ड, लाईट बिल, घर स्वतःच नसलं तर रेंट अग्रीमेंट लागतं. ओके. 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट लागतं, शॉप ऍक्ट, उद्योग आधार, स्टॅम्प आणि चेक लागतात कस्टमरचे. ओके. हे घर स्वतः असं नसलं तर मग गॅरंटर लागतं त्यांना, एक त्याचं पॅन कार्ड, आधार कार्ड, लाईट बिल लागतं. प्रायव्हेट साठी काय प्रोसेस वेगळी आहे? सेमच आहे, फक्त शॉप ऍक्ट आणि उद्योग लागत नाही प्रायव्हेटला. प्रायव्हेटला फक्त पॅन कार्ड, आधार कार्ड, लाईट बिल, बँक स्टेटमेंट. जॉब करत असले तर सॅलरी स्लिप, ओके. तुमचा बिझनेस असेल तर शॉप ऍक्ट, ITR लागतं. ओके. शेतकरी असेल तर 7/12 लागतं. चालेल. तर भरपूर असा चांगला स्टॉक तुमच्यासाठी आलाय. आज मी तुम्हाला दाखवणार आहे परमिट मधली पहिलीच गाडी. एकदम प्राइसिंग निगोशिएबल असणार आहे आणि तुम्हाला परवडेल अशी गाडी दाखवणार आहे. आणि जर चॅनलचा रेफरन्स दिलास ना तर ह्या गाडीमध्ये तुम्हाला प्राइसिंग कमी करून दिली जाणार आहे. नक्की चॅनलचा रेफरन्स द्या आणि महेश सरांच्याकडून कमी करून गाडी घेऊन जा. मॅडम, ही 2023 ची डिझायर आहे, नवीन लुक मध्ये आहे. फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे मॅडम. ऑल पेपर क्लिअर आहेत गाडीचे. 2 रेस मॉडेल आहे, पण हिला स्क्रीन वगैरे, रिव्हर्स कॅमेरा, पूर्ण एक्सेसरीज केलेली आहे गाडीला. ओके. हिची ऑफर आपण ठेवलेली आहे 7,65,000. त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. 5.5 ते 6 लाख याच्या दरम्यान लोन होईल कस्टमरला. ओके. 1.5 लाखाच्या आसपास डाऊन पेमेंट कस्टमरला या गाडीला भरावं लागेल. चालेल. पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये आणि तुम्हाला ही फर्स्ट ओनर मध्ये भेटणार आहे. चालली किती आहे सर गाडी? ही गाडी रनिंग झालेली आहे 60,000 किलोमीटर. पूर्ण शोरूम रेकॉर्ड आहे. ओके. शोरूम हिस्ट्री सुद्धा तुम्हाला ह्या गाडीची भेटणार आहे. MH12 पासिंग मध्ये परमिट वाली गाडी मी देते तुम्हाला. आणि सर गाडी आतून कशी आहे? इंटेरियर वगैरे, सीट कव्हर वगैरे नवीन आहेत मॅडम. अँड्रॉइड स्क्रीन आहे, रिव्हर्स कॅमेरा आहे, सेंट्रल लॉक पण आहे गाडीला. ओके. घेऊन करण्यासारखं काहीच नाही, घ्यायची आणि वापरायची. चालवायचे. टायर वगैरे किती असतात? टायर वगैरे 50 ते 60-65% टायर आहेत. चालेल. गाडीची पूर्ण ओव्हरलुक तुम्हाला माहिती तर दिलेली आहे. तुम्ही यायचंय, गाडीची टेस्ट ड्राइव्ह घ्यायची आहे. जे काय तुमचं ऑन टेबल कमी प्राइसिंग होईल, अजून थोडीशी ह्या जे प्राइसिंग सांगितलेले सरांनी होईल ना, निगोशिएबल करून दिली जाईल. चॅनलचा रेफरन्स द्यायचा आणि गाडीची प्राइसिंग निगोशिएबल करून द्यायची, घेऊन जायची. गाडी तुम्हाला बेस्ट कंडिशन मध्ये भेटणार आहे. व्हाईट कलर असणार आहे, एकदम भारी. सर, आता आपण दुसरी एक न्यू शेप पण 23 चीच गाडी आहे मॅडम, ती पण तुम्हाला दाखवतो. आता दुसरी आहे आपली पिंपरी चिंचवड पासिंग, MH14 पासिंग मध्ये. ही पण परमिट वाली गाडी असणार आहे. डिझायर कशी असणार आहे सर? तर मॅडम, ही पण 2023 चीच आहे.
10व्या महिन्यातली गाडी आहे, फर्स्ट ओनर आहे, ओके ऑल पेपर क्लिअर आहे हिचे पण. ओके हिचं रनिंग 28,000 चालली आहे फक्त. हिची ऑफर आपण 7,75,000 रुपये ठेवली आहे, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. ओके हिला पण पूर्ण ऍक्सेसरीज आहे, सीट कव्हर नवीन आहे, स्क्रीन आहे, रिव्हर्स कॅमेरा आहे, ओके माईक आहे, पॉवर विंडोज आहेत गाडीला, सेंटर लॉक पण आहे. ओके घ्यायचं आणि चालू आहे, तिच्यात पण काही करण्यासारखं कस्टमरला नाही. तिचे चारही टायर 75 ते 80% आहेत मॅडम. ऑल पेपर क्लिअर आहे ऑल पेपर क्लिअर राहणार. ओके कस्टमरच्या नावावरती पेपर किती दिवसात करता तुम्ही? एक 8 दिवसाचा टायमिंग पकडून चालू. ओके रोड टॅक्स काही इन्कम ऑल पेपर क्लिअर मिळणार. क्लिअर मिळणार. कस्टमरला आपण ओला उबेरला सुद्धा जॉईन करून देऊ गाडी. मॅडम 2020 ची गाडी आहे, ही पण फर्स्ट ओनर मध्येच आहे. ओके ऑल पेपर क्लिअर मिळतील. हिची ऑफर आपण ठेवलेली आहे 5.5 लाख रुपये. ओके हिच्यामध्ये पण निगोशिएबल होऊन जाईल. हिची पण कंडिशन टायर वगैरे 70-75% आहेत, सीट कव्हर चांगले आहे, ओके स्क्रीन वगैरे सगळं गाडीमध्ये आहे हिच्यामध्ये. चालेल. आणि सर अजून एकदा प्राइस सांगा आपल्या युवरसाठी. 5.5 लाख रुपये सांगतो, त्याच्यामध्ये निगोशिएबल. ओके 5.5 सांगितलं, 5.35 होऊन जाईल का? 35 ला देऊन टाकू मॅडम. चालेल. फायनल तुम्हाला 35 केलेली आहे ह्या गाडीची प्राइसिंग. 2019 ची आहे मॅडम, फर्स्ट ओनर मध्येच आहे ही पण. हिचा किलोमीटर 1,30,000च्या आसपास आहे. ओके हिची ऑफर आपण सांगतोय 4,65,000, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. ओके 3 ते 3.5 लाख रुपये लोन होईल. 1,00,000-1.25 लाख रुपये भरून ही गाडी कस्टमरला आरामात मिळून जाईल. ही पण फर्स्ट ओनर मध्ये डिझायर भेटते, परमिट वालीच आहे. आणि आतून कुशन वगैरे कसे आहेत सर गाडी? कुशन पण नवीनच आहे मॅडम, हिच्यात करण्यासारखं काहीच नाहीये. इंटेरियर पूर्ण बनवलेलं आहे हिचं. ओके म्युझिक सिस्टम वगैरे सगळं आहे, सेंटर लॉक आहे, 2 पॉवर विंडोज आहेत समोरच्या. ऑल वर्किंग कंडिशन मध्ये भेटून जाईल. चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे. ओके हिचे पण ऑल डॉक्युमेंट क्लिअर भेटणार. ऑल पेपर क्लिअर मिळेल. चालेल. ऑल परमिट गाड्यांचे तुम्हाला डॉक्युमेंट क्लिअरच करावे लागतील आपल्या युवर्सला, कारण की परमिट गाड्या ह्या रोडवरती चालण्यासाठी असतात. कुठे गाडी पकडली किंवा काय झाली तर ते तुमच्या डोक्याला ताप नको. जेवढ्या पण आपल्याकडे परमिट गाड्या आहेत त्यांचे पूर्ण गाड्यांचे पेपर आपल्याकडे क्लिअरच मिळतात मॅडम, त्याच्यामुळे काही चिंता करायचा विषय नाही. चालेल सर. मग नेक्स्ट घेऊ आपण MH12 परमिट वालीच आहे पण 2019 आहे मॅडम, फर्स्ट ओनर मध्ये आहे. 1,25,000च्या आसपास रनिंग आहे गाडीचं. ओके हिची ऑफर पण आपण 4,85,000 ठेवली आहे, त्याच्यामध्ये निगोशिएबल होऊन जाईल. ओके कंडिशन गाडीची ओव्हरऑल चांगली आहे. 4 टायर नवीन आहेत गाडीचे, सीट कव्हर पण नवीन आहे, सेंटर लॉक आहे, पुढच्या 2 पॉवर विंडोज मिळतील, म्युझिक सिस्टम वगैरे सगळं आहे गाडी. ओके चालेल सर. 4 लाख लोन झालं तर 85,000 रुपये भरल्यानंतर गाडी भेटू शकेल का? बस जर कस्टमरचा सिव्हिल पेपर वगैरे स्ट्रॉंग असेल तर 4 लाख पण लोन होईल हिच्यावरती. पण कस्टमर समजा पुणे सोडून बाहेर राहते, ओके तर त्या हिशोबाने प्रत्येक जिल्ह्याचं ग्रेड वेगळं असतं लोनसाठी, परमिट गाड्यांसाठी. बरोबर. त्या हिशोबाने थोडं 40-50,000 मागे पुढे होऊ शकतं. नेक्स्ट आलेले आहे आपल्याकडे सेलेरो. कशी असणार आहे मॅडम? ही 2020 ची गाडी आहे, ही पण फर्स्ट ओनर मध्येच आहे. ऑल पेपर क्लिअर मिळतील हिचे पण. 1,08,000च्या आसपास रनिंग आहे गाडीचं. ओके टायर पण चांगल्या कंडिशन मध्ये आहेत, 70-75%. सीट कव्हर नवीन आहेत, म्युझिक सिस्टम आहे हिला पण. हिची ऑफर आपण सांगतो 4,10,000 रुपये. हिच्यावरती तुम्हाला 3.25 ते 3.5 लाख रुपये लोन होईल. ही गाडी तुम्हाला 60,000 ते 70,000 भरून आरामात मिळू शकते मॅडम. फायनल 4 करून टाका, 10 तर आपल्या युवासाठी 4 पण नाही मॅडम, 390 पर्यंत देऊन टाकू आपण. पक्का? पक्का पक्का. चालेल. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही प्राइसिंग कमी करून दिली जाणार आहे. यायचंय गुरुकृपाला ही गाडी डील करायची आहे. चालेल. तसेच दुसरी एक सेलेरो देते, ही एकदम कमी बजेट मध्ये देणार आहे तुम्हाला, एकदम प्राइसिंग निगोशिएबल असणार आहे. सर ही एकदम कमी बजेट पाहिजे. 2019 ची आहे मॅडम, ऑल पेपर क्लिअर, 4 टायर बटन, सीट कव्हर नवीन, स्क्रीन वगैरे सगळं आहे गाडीमध्ये. ऑफर ठेवली आहे फक्त 3.5 लाख रुपये, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. 2.25 ते 3 लाख रुपये लोन होईल. 60-65,000 भरून ही गाडी. चालेल. 60-65,000 भरल्यानंतर ही पण तुम्हाला भेटणार आहे. यायचंय गुरुकृपा मोटर्स मध्ये. अजून एक तुम्हाला चांगली गाडी कंडिशन मध्ये देणार आहे. जाऊ नका कुठे. पुढची आलेली हुंदाई एक्सेंट, तर ह्याची काय सीमा दिला मॅडम? हे 2020 चं मॉडेल आहे, फर्स्ट ओनरच आहे. ऑल पेपर क्लिअर मिळतील हिचे पण. ओके हिची पण कंडिशन ओव्हरऑल चांगली आहे, टायर वगैरे नवीनच आहेत गाडीचे. हिची ऑफर आपण सांगितली 4.5 लाख रुपये, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. ओके 3-3.25 लाख रुपये लोन होईल. 1,00,000-1.25 लाख रुपये भरून गाडी कस्टमरला मिळून. आपल्या युवासाठी 4.30 पण नाही मॅडम, 4.25 ला देऊन टाकू पाहिजे. खूप चांगलं म्हणजे डील आहे तुम्हाला भेटलेली. मी तर 30 बोलले, खरं 25 सरांनी अजून 5 कमी करून टाकले. या डील करा. तर आता स्टॉक कव्हर करू वेटवाला.
तर इकोची पण खूप डिमांड असते मित्रांनो, इको पाहिजे मला कमेंट मध्ये सारखे बोलत असता. तर या आता प्राइसिंग पण कमी करून लावलेले आहे साहेबांनी, तर भेटून जाईल तुम्हाला इको. तर कशी असणार आहे सर डील? मॅडम 7 सीटर मध्ये गाडी आहे. 2015 ची गाडी आहे, सेकंड ओनर मध्ये. ओके. टायर वगैरे गाडीचे नवीनच आहे, सगळे सीट कव्हर नवीन आहे. पेट्रोल प्लस सीएनजी आहे ही गाडी. हिची ऑफर आपण ठेवली आहे 3,65,000, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. ओके. 2.5 ते पावणे 3 लाख रुपये लोन होईल. ओके. 70-80 हजार भरून ही गाडी कस्टमरला आरामात मिळून देईल. चालेल. तर ह्यांचे डॉक्युमेंट ऑल क्लिअर असणार आहे? ऑल पेपर क्लिअर मिळणार. घेऊन जावा पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये इको. महेश सर, पुढची आलेले सिल्वर कलर मध्ये दुसरी इको आहे आपल्याकडे, ह्याची कशी डील? ही मॅडम 2021 ची आहे, फर्स्ट ओनरच आहे गाडी पण. ओके. हिचे पण पेपर क्लिअर आहेत. ही 5 सीटर एसी सीएनजी आहे, कंपनी फिटेड. हिची ऑफर आपण ठेवली आहे 5,95,000 रुपये, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. ओके. हिच्यावरती लोन करायला गेलं तर 5.5 लाख रुपये लोन होईल, पण 1 लाख रुपये डाऊन पेमेंट करून कस्टमरला गाडी आरामात मिळून जाईल. चालेल. आतून गाडी कशी आहे सर? सीट कव्हर नवीन आहेत मॅडम हिचे, म्युझिक सिस्टम वगैरे सगळं आहे. टायर चारी पण बटन आहेत. रनिंग किती झाले गाडी? रनिंग हिचं झालेलं आहे मॅडम 72,000 किलोमीटर. ओके. फर्स्ट ओनर मध्ये 72,000 रनिंग झालेलं आहे. प्राइसिंग सांगितलेली ती निगोशिएबल असणार आहे. ऑल महाराष्ट्रामध्ये लोन पण ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन फॅसिलिटी. चालेल. तर ही दुसरी इको दिलेली आहे, अजून एक इको देते तुम्हाला, ती पण कमी बजेट मध्ये. ही मॅडम 2019 ची आहे, ही पण 5 सीटर सीएनजी कंपनी फिटेड राहणार आहे. ओके. हिचे पण टायर 70-80% आहेत. हिची प्राइसिंग आपण ठेवलेली आहे 4,95,000 रुपये, त्याच्यामध्ये निगोशिएबल होईल. ओके. 4.5 ते 4 लाख रुपये लोन होईल. 70-80 लाख रुपये डाऊन पेमेंट पकडून चला. बाकीचं डाऊन पेमेंट कस्टमरला होऊन जाईल. आपल्या तिन्ही इको फर्स्ट ओनर मध्ये असणार आहे. एक फर्स्ट आहे, 2 सेकंड ओनर. आपल्याकडे मोस्ट डिमांडेड आपली वॅगनर ती पण आहे, ग्रे कलर वाली. तर ही कशी असणार आहे डील सर? मॅडम 2013 ची गाडी आहे, फर्स्ट ओनर आहे. डॉक्टरने यूज केलेली आहे, तुम्ही लोक बघू शकता. बरोबर. 80-82 हजार किलोमीटर रनिंग आहे गाडीचं. हिची ऑफर आपण सांगतोय 3,10,000 रुपये, त्याच्यामध्ये निगोशिएबल होऊन जाईल. 2.25 ते 2.40 आसपास लोन होईल गाडीवरती. ओके. 70 ते 80 हजार रुपये भरून ही गाडी कस्टमरला मिळून जाईल. चालेल. लोन पण होणार ह्याच्यावर? लोन पण होणार. चालेल. तर लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे. तुम्हाला ही ग्रे कलर मध्ये भेटणार आहे. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे 10 ते 15,000 रुपये कमीच होतात, काही प्रॉब्लेम नाही. आपण काही सांगायची जरूरत नाही, सारखं निगोशिएबल करतोच आपण. काय तुम्हाला 30चं आहे कंपनीचं. लोकलला ट्रॅफिक मध्ये चालवली तर 26-27 मिळून जातं. लॉंग रूटला 30 पर्यंत देते. चालेल. आतून कशी आहे सर गाडी? सीट कव्हर वगैरे नवीन आहेत मॅडम हिचे. म्युझिक सिस्टम वगैरे सगळं आहे गाडीला. सेंट्रल लॉक आहे. ओके. 2 पॉवर विंडोज आहेत गाडीला. टायर पण 80-85% आहेत. भेटून जाईल. चालेल. सर, आपल्याकडे बलोनो पण आहे MH 12 पासिंग मध्ये, हिची कशी डील असणार आहे? ही प्युअर पेट्रोल गाडी आहे मॅडम, 2020 ची आहे. अल्फा मॉडेल आहे, सेकंड टॉप मॉडेल आहे गाडीचं. फर्स्ट ओनर मध्येच गाडी आहे. 40,000 किलोमीटर रनिंग झालंय गाडीचं फक्त. हिची ऑफर आपण सांगितलेली 6 लाख रुपये, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. 4.5 ते 5.5 लाख रुपये लोन होईल. 1.25 लाख रुपये भरून ही गाडी कस्टमरला मिळून जाईल. ओके. फर्स्ट ओनर मध्ये प्युअर पेट्रोल गाडी. काय विषय आहे? ब्लॅक नेम प्लेट आहे ह्याच्या, पण परमिटच गाडी आहे मॅडम. ओके. हॉटेल लाईनला चाललेली आहे गाडी. 2019 ची फर्स्ट ओनर डिझेल मध्ये ही गाडी आहे. हिची ऑफर पण आपण 4,85,000 रुपये सांगतो, त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ. हिच्यावरती पण लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे. 3 ते 3.5 लाख रुपये लोन होईल. 1.25 लाख रुपये भरून ही गाडी कस्टमरला मिळून जाईल. चालेल. तर तुम्हाला ही पण भेटून जाईल. कमर्शियल मध्येच आहे ही गाडी, कमर्शियल मध्येच काउंट केली जाते. MH 14 पासिंग मध्ये आहे. आणि ह्याच्यावर लोन किती सांगितलं सर? 3 ते 3.5 लाख रुपये. चालेल. तर या आणि बेस्ट डील तुम्हाला भेटून जातील गुरुकृपा मोटर्स मध्ये. अशा डील साठी तुम्हाला कॉल करायचा आहे, गाड्यांच्या डिटेल्स घ्यायचे आहेत, पुन्हा मागून घ्या. काही समजलं नसेल तर व्हिडिओ मध्ये काही प्रॉब्लेम नाही, कॉल उचलतील आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे जे इन्फॉर्मेशन पाहिजे ते सुद्धा देतील. महेश सर, मिळेल ना? मिळेल. चालेल. मग आपल्या व्यवस्थेसाठी काय सांगाल? 4 शब्द. मी एवढंच सांगतो, प्रत्येक व्हिडिओ मार्फत आपल्याकडे कस्टमर येतात. बरोबर. आतापर्यंत तुम्हाला पण तक्रार आली नसेल व्हिडिओ मार्फत कस्टमरची. तर गाड्यांचा स्टॉक चांगला राहतो, ऍक्सिडेंटल नसतात, पेपर ऑल क्लिअर राहतात, कुठली कस्टमरला तक्रार नसते आपल्याकडची. त्यामुळे अवश्य भेट द्या, गाड्या चेक करा, पूर्ण ट्रायल वगैरे मारा आणि नंतरच आपल्यासोबत डील करा. बरोबर. चालेल. तर टेस्ट ड्राइव्ह घ्यायला काही प्रॉब्लेम नाही. टेस्ट ड्राइव्ह घ्या, कुठून कुठं चालवायचं हे तुमच्या जिम्मेदारीवर आहे. साहेब असतील तुमच्या समोर, टेस्ट ड्राइव्ह घ्याल, मग गाड्यांची बुकिंग करा.
टोकन तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल तरी करू शकता, किंवा इथं येऊन करायचं असेल गाडी चेक केल्यानंतर तेही करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. या आणि गुरुकृपाला व्हिजिट द्या आणि अशा तुमच्या बेस्ट डील तुमच्यासाठी आहे, त्याचा लाभ उठवा. तर मी असेच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल मित्रांनो. ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणी कोणी माझे नवीन युवक आहेत त्यांना सुद्धा अजून नवीन माहिती नसेल तर सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असते. तर अशीच भेटेन मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.